नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। वन्यजीवाकडून होणाऱ्या हल्ल्याची पुनरावृत्ती रोखणे गरजेचे, वनसंरक्षक ज्योती बॅनर्जींचे आदेश। महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात, पथविक्रेते बाजाराकडे लघु व्यावसायिकांनी फिरवली पाठ। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाची बटालियन अकोल्यात दाखल। हैदराबाद वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अवैध पार्किंग, वाशिम बायपास परिसरात अपघाताच्या घटना। अकोला जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ, किमान 20 अंश तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस। आता सविस्तर बातम्या। अकोट वन्यजीव परिक्षेत्रात जितापूर बीटमध्ये ट्रान्झिट लाईननुसार सेन्ससचे काम सुरू असताना काल अस्वलाच्या हल्ल्यात रसूल मोरे नामक वन मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांनी विशेष आदेश पारित करीत योग्य त्या खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत। अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील पूर्व जितापूर बीट मधील वार्षिक प्रगणन रेषा कॅमेरा ट्रॅपनुसार ट्रान्झिट लाईन सेन्ससच्या कामानिमित्त नियमित गस्त करीत असताना वन कर्मचाऱ्यांवर एका अस्वलाने अचानक हल्ला चढवीत गंभीर जखमी केले। या हल्ल्यामध्ये रसूल मोरे या वन मजुराचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 11 मार्च रोजी घडली होती। या घटनेमुळे वन्यजीव विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे। घटनेचे गांभीर्य पाहता मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी यांनी विशेष आदेश काढीत सदर घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना वन्यजीव विभागाला दिल्या आहेत। यामध्ये ट्रान्झिट लाईन सर्व्हे करताना पुरेसा मनुष्यबळ सोबत ठेवावे व त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची प्रतिष्ठानांतर्गत त्वरित मागणी करावी। ट्रान्झिट लाईन सर्व्हेवर जाताना वन कर्मचारी यांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आवश्यक साहित्य जसे स्टर्न बॅटन, काठी, अस्वलासाठी घुंगरू असलेली काठी, नॉईस मेकिंग पिस्टॉल इत्यादी आवश्यक साहित्य सोबत ठेवावे। अशा घटना घडल्यास त्वरित मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत इन्शुरन्स अंतर्गत त्वरित नियमाने कार्यवाही करावी। अशा घटना घडल्यास याबाबतची माहिती त्वरित कार्यालयाला द्यावी अशा सूचना दिल्या आहेत। अकोला महापालिकेच्या वतीने लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या पथविक्रेते बाजाराकडे लघु व्यावसायिकांनी पूर्णतः पाठ फिरवल्यामुळे महापालिकेच्या लाखो रुपयांचा चुराडा तर पथविक्रेत्यांनी उडवला धुराडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। लाखो रुपये खर्च करूनही पथविक्रेते बाजारात आपली दुकाने लावण्यास तयार नाहीत। अकोला शहरात अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढत असून पथविक्रेते बाजारासाठी महापालिकेने केलेला खर्च वाया गेला असल्याची भावना व्यक्त होत आहे। शहरातील अतिक्रमणाची समस्या लक्षात घेता लघु व्यावसायिक फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून खुले नाट्यगृहामागील जागा महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यानंतरही व्यावसायिकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे। लघु व्यावसायिकांचे रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे झाले आहे। अतिक्रमण पथक अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवित असले तरी फेरीवाले लघु व्यावसायिक त्यांना दाद देत नसल्याने रस्त्यावरील अतिक्रमण कमी करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे। अतिक्रमण कारवाई करण्यातही भेदभाव होत असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे। अतिक्रमण पथक आले की फेरीवाले लघु व्यावसायिकांची धावाधाव होते। पथक गेले की रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण थाटण्यात येत असल्याचे चित्र दररोज पाहावयास मिळत आहे। गांधी चौक, चौपाटी, गांधी रोडवरील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमकांनी हातगाडीवर दुकाने थाटली आहेत। खुले नाट्यगृहातील पर्यायी पथविक्रेत्या बाजारामध्ये केवळ हातगाड्या उभ्या करण्यात आल्या असून येथे लघु व्यावसायिक जात नसल्यामुळे व ग्राहक खरेदीसाठी फिरकत नसल्यामुळे लघु व्यावसायिक पुन्हा रस्त्यावर येऊन आपला व्यवसाय करीत असल्याचे चित्र आहे। यामुळे अतिक्रमणाची समस्या अजूनही जैसे थे आहे। आगामी लोकसभा निवडणुका शांततेने व भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात म्हणून केंद्र शासनाकडून अकोला जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाची एक कंपनी 450 ॲडहॅक बटालियन पुरविण्यात आली आहे। त्या दृष्टीने पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कंपनीचे अधिकारी व जवान यांची बैठक आयोजित केली होती।
आगामी लोकसभा निवडणुका पाहता अकोल्यात सीमा सुरक्षा दलाची कंपनी पुरवण्यात आली असून कंपनीचे नेतृत्व सहाय्यक समादेशक विकास चंद्रा हे करीत असून कंपनीत अधिकाऱ्यांसह 71 जवानांचा समावेश असून आगामी काळात आणखी जवान दाखल होणार आहेत। पोलीस अधीक्षक यांनी अकोला लोकसभा निवडणूक संबंधाने लोकसभा मतदारसंघातील भौगोलिक, सामाजिक, राजकीय, कायदा व सुव्यवस्था इत्यादी बाबींवर मार्गदर्शन केले। निवडणूक प्रक्रिया सुरक्षेबाबत चर्चा करण्यात आली। आगामी काळात जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाणी सीमा सुरक्षा बलाकडून रूट मार्च, फ्लॅग मार्चचे प्रदर्शन करून आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेने व भयमुक्त वातावरणात पार पाडण्याकरिता विशेष भर दिला जाईल असे मत व्यक्त केले। आलेल्या सर्व सीमा सुरक्षा दलाचे अकोला जिल्ह्यात स्वागत केले। आपले विशेष सहकार्यातून निवडणूक शांततेने पार पडेल असा आशावाद व्यक्त केला। हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वाशिम बायपास रोड ते हिंगणा फाट्यापर्यंत सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे लक्झरी बस व ट्रक मोठ्या प्रमाणात पार्किंग केले जात असल्यामुळे वाहतुकीसाठी मोठा खोळंबा निर्माण होत आहे। दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढत आहे। राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बस व ट्रक चालक मालकांनी अनधिकृतपणे लक्झरी बस स्टँड व ट्रान्सपोर्ट निर्माण केले आहे। यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोड पूर्णपणे ब्लॉक केला आहे। या अनधिकृतपणे वाहन उभे करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांचा अजिबात धाक उरला नसून वाहतूक पोलीस फक्त शहरात दुचाकी चालकावर टोईंग पथकाद्वारे कारवाई करताना दिसतात, परंतु अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या लक्झरी बस व ट्रक चालकावर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी होत आहेत। काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या लक्झरी बस व ट्रकमुळे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या सैनिकांचा अपघात होऊन मृत्यू झाला होता। रस्ता सुरक्षा समितीच्या वतीने शहरात मुख्य चौकात फक्त रस्ता सुरक्षा समितीचे फलक लावले आहेत, तरीही वाशिम बायपास चौक ते हरिहरपेठपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला ज्वलनशील पदार्थांचे टँकर व ट्रक मोठ्या प्रमाणात उभे करण्यात येतात। म्हणून हे अनधिकृतपणे उभे राहणाऱ्या वाहनांवर त्वरित कारवाई करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी उमेश इंगळे यांनी केली आहे। अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून मागील वर्षी अकोला जिल्ह्यामध्ये कमाल 47 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाची नोंद झाली होती। आता मार्च महिन्यामध्ये तापमानात उन्हाची दाहकता वाढली असून जिल्ह्यातील कमाल तापमान 38.4 अंश सेल्सिअस पर्यंत गेले असून तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत। देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरामध्ये अकोला शहराची नोंद केली जाते। अकोला जिल्ह्यात पुढील काही दिवस तापमानात अधिक वाढ होणार आहे, त्यामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावर प्रवास करणारे नागरिक उन्हापासून संरक्षणासाठी रुमाल, दुपट्ट्याचा वापर करत आहेत, तर येणाऱ्या दिवसात तापमान आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत असल्याने नागरिकांचे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे। वाढत्या तापमानामुळे थंड पेय, उसाचा रस पिण्याकडे नागरिकांचा कल दिसतो आहे। वाढत्या तापमानामुळे अकोला जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात आली आहे। वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यातही समस्या निर्माण होत असून दुपारच्या वेळेस नागरिकांनी बाहेर निघणे बंद केले आहे। अस्मानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाही भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी काहीच देणे घेणे नाही, अशी खंत मूर्तिजापूर शहरात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांच्या पुढाकाराने आक्रोश मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, सहकार नेते माजी आमदार ॲडव्होकेट भैयासाहेब तिडके, प्राध्यापक विश्वनाथ कांबळे, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संदीप जळमकर, तालुका प्रमुख अप्पू तिडके, शहर प्रमुख विनायक गुल्हाणे, महिला जिल्हाध्यक्ष सुषमाताई कावरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बिस्मिल्ला खान, जिल्हा उपाध्यक्ष इब्राहिम घाणीवाला, निजाम इंजिनियर राजू मोहोड, आनंद वानखडे, तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, शहराध्यक्ष राम कोरडे, सुरेंद्र वरुकार, जितेंद्र गुल्हाणे, शहराध्यक्ष सोहेल, विष्णू लोडम, आनंद पवार, निखिल ठाकरे उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात झाली। भैयासाहेब तिडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, तर आक्रोश मोर्चाला शिवसेनेचे अप्पू तिडके यांनी तर शेतकरी संघटनेच्या वतीने गुलाबराव म्हसाळे यांनी पाठिंबा जाहीर केला। भाजप शासनाने शेतकऱ्यांना कापसाला 10,000 रुपये तर सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे, पीक विम्याची रक्कम मिळाली पाहिजे, या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी भाजप विरोधात जोरदार नारेबाजी शेतकऱ्यांनी केली। ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या उपस्थितीत उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी,
उपनिरीक्षक तायडे यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मूर्तिजापूरवरून अनवर खान यांची रिपोर्ट. लक्षात आलं की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या स्वतःच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये ते सरकार स्थापन करू शकत नाही 2024 मध्ये, आणि मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणू शकत नाही. हे भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की आपली ताकद कमी आहे, आणि म्हणून त्यांनी पहिला वार जो केला जे उद्धवजी ठाकरे होते त्यांचे 50 आमदार विजयराज सिंधिया महादरराव सिंधियाचा वडिलांमध्ये मायेमध्ये भांडण लावून गेले. राजस्थान माहित आहे तुम्हाला, आई पोरांमध्ये भांडण लावून गेले, पवार साहेबांच्या घरामध्ये भांडण लावून गेले, गोपीनाथजी मुंडेच्या घरात भांडण लावून गेले, बाळासाहेब ठाकरेंच्या घरामध्ये भांडण लावून गेले. या 2.5% लोकांनी मी ब्राह्मणाच्या विरोधात नाही. ब्राह्मणांनी शास्त्र सांगते, मी नाही सांगत. शास्त्र असं सांगते की ब्राह्मणांनी कधी राजा बनवू नये. राजा म्हणजे मुख्यमंत्री. जीवनामध्ये प्रामाणिकतेने व संयम ठेवून काम करताना वेळेला महत्त्व दिले पाहिजे असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी केले. ते मूर्तिजापूर बार असोसिएशनच्या वतीने ॲडव्होकेट सचिन वानखडे यांच्या पुढाकाराने आयोजित सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी अकोला जिल्ह्याचे न्यायाधीश क्षीरसागर बार कौन्सिल सदस्य ॲडव्होकेट मोतीसिंग मोहता, ॲडव्होकेट BK गांधी, मूर्तिजापूर न्यायाधीश कुरेशी, न्यायाधीश तांबोळी उपस्थित होते. पक्षकारांनी कनिष्ठवर विश्वास ठेवून त्यांना संधी दिली तर ते सुद्धा यशस्वी होऊ शकतात, परंतु पक्षकार नेहमी वरिष्ठांकडे लक्ष ठेवून जिंकण्याची अपेक्षा ठेवतात, अशी खंत न्यायमूर्ती संजय मेहरे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक बार असोसिएशनचे अध्यक्ष सचिन वानखडे यांनी तर सूत्रसंचालन तनुश्री मुलमुले व ॲडव्होकेट नकुल पोडकट यांनी केले, तर आभार ॲडव्होकेट राधिका काळे यांनी केले. यावेळी सत्र न्यायाधीश पैठणकर, बार कौन्सिल अध्यक्ष हेमसिंग मोहता, प्राध्यापक अविनाश बेलाडकर, अनवर खान, ॲडव्होकेट सुमित बजाज, ॲडव्होकेट दीपक जैन, ॲडव्होकेट अमोल भोसले, ॲडव्होकेट इजहार अली, ॲडव्होकेट राजेश हजारी, ॲडव्होकेट सुनील कांबे, ॲडव्होकेट नरेंद्र काळे, ॲडव्होकेट शरद मेहरे, ॲडव्होकेट किशोर माटे, ॲडव्होकेट गांधी, ॲडव्होकेट श्रीकृष्ण तायडे, ॲडव्होकेट बर्डे, ॲडव्होकेट GP वानखडे, ॲडव्होकेट CS देशमुख, ॲडव्होकेट राहुल महल्ले, ॲडव्होकेट कपिल अंभोरे, ॲडव्होकेट त्र्यंबक यदवर, ॲडव्होकेट क्षितिज त्रिपाठी, ॲडव्होकेट पंकज जामनिक, ॲडव्होकेट निलेश सुसतकर, ॲडव्होकेट MM हुसेन, ॲडव्होकेट अशोक चक्रे, ॲडव्होकेट अनीस भगत, ॲडव्होकेट कुंदन वानखडे, ॲडव्होकेट संजय अग्रवाल, ॲडव्होकेट PL देशमुख, ॲडव्होकेट अरुणा गुल्हाणे, ॲडव्होकेट श्रद्धा गुल्हाणे, ॲडव्होकेट संगीता कुंडाने, ॲडव्होकेट प्राजक्ता डाबेराव, ॲडव्होकेट सिमरन देविकार, ॲडव्होकेट शरयू कांडलकर, ॲडव्होकेट जय खंडारे, ठाणेदार कैलास भगत आदी उपस्थित होते. 100% शुद्ध व शाकाहारी जेवणाची परंपरा असणाऱ्या मास्टर शेफ किचन थाळी फॅमिली रेस्टॉरंटचा भव्य उद्घाटन सोहळा सोमवारच्या शुभदिनी अकोला शहरातील रणपिसे नगर परिसरातील 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या शेजारी असलेल्या शिरसाट मार्केटमध्ये संपन्न झाला. मास्टर शेफ किचन थाळी या नवीन फॅमिली रेस्टॉरंटच्या माध्यमातून आता अकोलेकरांना उत्तम जेवणाची चव चाखता येणार आहे. मास्टर शेफ किचन थाळी हे हॉटेल आजच्या काळानुसार प्रत्येक दृष्टिकोनातून चांगली सुविधा देणारे असून त्यातील वैशिष्ट्य म्हणजे उत्तम पार्किंग व्यवस्था आहे. लोकांची आणि शहराची मागणी लक्षात घ्या आधुनिक सुविधांनी युक्त मास्टर शेफ किचन थाळी हॉटेलचे भव्य विस्तारीकरण करून उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित प्रियजनांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. ग्राहकांना घरच्या जेवणाची चव चाखता येईल या उद्देशाने मास्टर शेफ फॅमिली रेस्टॉरंटमध्ये 100% शाकाहारी भोजन उपलब्ध असेल. मास्टर शेफ रेस्टॉरंटमधील सर्व कर्मचारी अनुभवी आहेत. रेस्टॉरंट ग्राहकांच्या सेवेसाठी संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत खुले असेल. येथे प्रत्येक प्रकारची थाळी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी एकदा मास्टर शेफ फॅमिली रेस्टॉरंटला भेट देत येथील उत्कृष्ट थाळीचा व विविध पदार्थांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मास्टर शेफ फॅमिली रेस्टॉरंटच्या संचालकांनी केले आहे.
मी अमोल भेंडारकर, मास्टर शेफ रेस्टॉरंटचा संचालक. गेले 6 वर्ष झाले आम्ही या फूड इंडस्ट्रीमध्ये आहे. आज आम्ही एक नवीन वेज ब्रँच चालू केलेली आहे दिगंबर शिरसाट मार्केट इथे. तरी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आम्हाला आज या भरपूर दिवसातून मिळाल्या यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण यावे, इथं जेवण करावे आणि आनंदयुक्त जेवण करावे अशी सगळ्यांना विनंती. नमस्कार. 8 फेब्रुवारीला चोहट्टा बाजार येथील वीट भट्टीजवळ निलेश राणे या व्यक्तीचा मृतदेह दिसला होता. त्याला मारहाण करून हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून याबाबत अकोल्यात उपोषण सुरू केले आहे. रोहणा येथील निलेश अशोक राणे नावाच्या व्यक्तीचा मृतदेह 8 फेब्रुवारी रोजी चोहट्टा गावातील वीट भट्टीजवळ दिसला होता. निलेशला मारहाण करून विष पिऊन त्याची हत्या करण्यात आली होती. या कटात मृत निलेशची पत्नी सपना आणि तिचा प्रियकर यात एकनाथ तायडे आणि त्यांचे सहकारी गोपाळ तायडे यांचा सहभाग असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. मात्र आजतागायत पोलिसांनी आरोपींवर कोणतीही कारवाई केलेली नाही. हे प्रकरण नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत मृत निलेशच्या कुटुंबियांनी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मृत निलेशच्या कुटुंबियांनी जोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे. सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्यात येत आहे. मी नागेश अशोक राणे, माझ्या भावाची हत्या झालेली आहे आणि दहीहंडा पोलीस स्टेशनने काही कारवाई केलेली नाही आहे आणि आम्हाला चौकशी पाहिजे होती. आम्हाला काही न्याय मिळाला नाही. आम्हाला गरीबाला न्याय मिळावा. जेथपर्यंत न्याय मिळत नाही आम्हाला तेथपर्यंत आम्ही आमचं उपोषण सोडत नाही. आमची बस एवढीच मागणी आहे, आम्हाला न्याय मिळावा. शैली अटक, गुन्हेगाराला अटक झाली पाहिजे. अकोला शहरातील युवा गायिका ज्योती भगवान भांडे हिने नुकतेच सिनेसृष्टीमध्ये गायिका आणि संगीतकार म्हणून पदार्पण केले आहे. कन्नी सिनेमातील गीत गायनाच्या माध्यमातून तिच्या गायनाचा श्रीगणेशा झाला. कन्नी सिनेमातील ज्योती भांडेने गायलेले गाणे सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे, ज्याचे सगळीकडे कौतुक होत आहे. अकोला शहरातील गायिका ज्योती भांडे हिने गायलेले कन्नी सिनेमातील अभिनेत्री रीता दुर्गुडेवर चित्रित केलेले हे नवरोबा हे गीत खूप पसंत केले जात आहे. गायिका ज्योतीचे प्राथमिक शिक्षण शहरातील स्वावलंबी शाळेत झाले. नंतर अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर ज्योतीने संगीत क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला, जो आज खरा ठरत आहे. आशाजी आणि लताजींना मानणारी ज्योती आणि तिचे संगीत शिक्षक वडील संगीताच्या जगात तिचे आदर्श आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. वन्यजीवाकडून होणाऱ्या हल्ल्याची पुनरावृत्ती रोखणे गरजेचे, वनसंरक्षक ज्योती बॅनर्जींचे आदेश. महापालिकेचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात, पथविक्रेते बाजाराकडे, लघु व्यावसायिकांनी फिरवली पाठ. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाची बटालियन अकोल्यात दाखल. हैदराबाद वाशिम राष्ट्रीय महामार्गावर अवैध पार्किंग, वाशिम बायपास परिसरात अपघाताच्या घटना. अकोला जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ, किमान 20 अंश तर कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.